नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। नवनीत राणांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे आणि बच्चू कडूंनी विरोधी भूमिका घेतलेली आहे। नवनीत राणा कमळ चिन्हावर अमरावतीमधून लोकसभा लढणार आहेत। नवनीत राणा आज देवेंद्र फडणवीस यांची भेट सुद्धा घेणार आहेत। आमचे सारखे नवीन एक खासदारांना सेकंड टाइम अटेम्प्ट करणारे पॉलिटिकलचा बॅकग्राऊंड नसताना सुद्धा आम्हाला तिकीट घोषणा करणं, तर मला वाटते की अमरावतीकरांची जे स्वप्न होतं की आमची अमरावतीकरची सून लक्ष्मीच्या हाती कमळ राहायला पाहिजे, त्यांचं स्वप्न साकार होताना आणि अमरावतीचे विकासासाठी एक नवीन पाऊल मी घेऊन येणार आहे। अडसूड देखील आग्रही आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यात। अडसूड जर निवडणुकीमध्ये उभे राहिले किंवा अपक्ष उभे राहिले तर तुम्ही त्यांना पाठिंबा देणार? मला वाटतं सगळे जे मोठे नेते आहेत त्यांनी एकत्र व्हावं, एकत्रित होऊन ही निवडणूक पाहिली पाहिजे। आपल्यापेक्षा ज्याला पाळणं आहे ते टार्गेट खरं लक्षात घेऊन आपण समोर गेलो पाहिजे। कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा कोण निवडून येतो हा विषय महत्त्वाचा नाही, रवी राणा पाळणं त्याच्या नवनीत राणा पाळणं हे महत्त्वाचं आहे। या पक्षप्रवेशामुळं भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत झाली आहे। अमरावतीमध्ये पश्चिम विदर्भामध्ये नवनीत राणा या फायर ब्रँड नेते आहेत। एकत्रितपणे आमचे सर्व कार्यकर्ते नवनीतजीच्या सोबत काम करतील। माननीय नितीनजी गडकरी साहेबांनंतर सर्वात जास्त मतं हे नवनीत राणांना मिळतील असा मला विश्वास आहे। त्याला त्यांनी काय करावं नाही करावं, किती लाचारी पत्करावी कार्यकर्ता म्हणून, पक्ष जेव्हा कार्यकर्त्याचा विचार करत नाही तेव्हा कार्यकर्त्यांनी पक्षाचा विचार काही क्षणापुरता करू नये। तसंही 400 के पार आहे, त्याच्यानं एक सीट गेली तर काही फरक पडणार नाही। 300 खासदार आले तरी सत्ता बसतच मोदी साहेबाची, तर एक दिन लावा, हा अतिरेक थांबवा। वाटते भाजपच्या कार्यकर्त्यालाही मी विनंती करेल, अब की बार 400 के पार, तो एक दोन सीटा गेल्या अशा या मस्तीत आलेल्या घालवा यांना।